खेळ बाकी आहे. 17 चेंडूमध्ये 21 आलेत. या चेंडूवर देखील एक धाव येईल. 3 ओव्हर 22 4 गड्यांच्या मोबदल्यात जानमान गोवे टीम 65 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आता येणारे चेंडू 6 आणि धावा अजून बनवायचे 43. सहा चेंडूमध्ये 43 धावा. चेरोबा 40+ कोण संघाने काय चांगली फलंदाजी केली आणि त्याचबरोबर दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. देवेन मुकादम चेरोबा 40+ कोण संघाचे कॅप्टन. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. यष्टीरक्षक परेश महाजन यष्ट्यांपासून जवळ आहेत. इथे हा फटका केलाय बघूया. दीपक मुकादम मस्तक पे दस्तक. चेंडू एका टप्प्यानं चाललाय सीमा पार. बंडू पाटीलच्या बॅटमधून येतो हा चौकार. धावसंख्या 26. इथे हा चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट फाईनली एक इनफिल्डच्या आतमध्ये अडवलाय. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 27. 27 धावा झालेत. फक्त 3 चेंडू आता टाकायचे आहेत. चेरोबा 40+ कोण संघाचे गोलंदाज देवेन मुकादमला जवळजवळ फायनलचं तिकीट फिक्स झालेलं आहे. चेरोबा 40+ कोण संघाचं या अध्यक्ष चषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोचण्याच्या तयारीत आहे. क्या बात है. स्विंग अँड मिस. इथे हा चेंडू वाईट आलाय. धावसंख्या 28. फक्त 2 लिगली चेंडू टाकायचे आहेत. चेरोबा 40+ कोण संघाचा गोलंदाज देवेन मुकादमला क्या बात आहे. हाऊस दॅटचा अपील मात्र पंच सहमत नाहीत. लेगबॅचा इशारा केलाय लारा सरांनी. धावसंख्या 29. अंतिम फेरीमध्ये चेरोबा 40+ कोण संघाची तयारी जल्लोष नक्कीच आपल्याला या चेंडूनंतर पाहायला मिळेल. चालू सीझन मधली 6वी अंतिम फेरी या संघानं आतापर्यंत गाठलेले असं म्हणायला आता हरकत नाहीये. 4 जिंकलेत 1 हारलेत आणि या स्पर्धेतून देखील त्यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश झालेला आहे. शेवट गोड केलं बंडू पाटीलनं षटकार ठोकून. धावसंख्या 35 लागली आणि या सामन्यावर विजय संपादन केलेला आहे चेरोबा 40+ कोण संघानं. अभिनंदन चेरोबा 40+ कोण टीम अँड हार्ड लक टफ लक जानमान गोवे. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्याच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 5 षटकार 1 चौकारांसह नाबाद 47 धावा आलेत. नाव आहे दिनेश भोईर. दिनेश भोईर आपण यायचं आहे.